लहान मुलांच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। या पद्धतीने जर तुम्ही लेमन राईस मुलांना करून दिला तर ते अगदी आवडीने खातात। इथे मी कढई घेतलेली आहे, यामध्ये टाकूया पाणी, थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं तूप। पाण्यामध्ये तेल किंवा तूप टाकलं तर भात एकदम मोकळा होतो। आता यामध्ये मी हा तांदूळ टाकणार आहे। इथे तुम्ही बासमती सोडून कोणताही तांदूळ घेऊ शकता। आता हा तांदूळ मी शिजवून घेणार आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये टाकूया 1 चमचा जिरे, मोहरी, हरभरा डाळ, शेंगदाणे, उडीद डाळ, परतून घ्यायचं व्यवस्थित। लाल सुक्या मिरच्या टाकायच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 1 चमचा धना पावडर, हळद 1 चमचा। आता यामध्ये मी हा राईस टाकणार आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यामध्ये मी 2 चमचे लिंबाचा रस टाकणार आहे। आता चवीनुसार मीठ। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। एक चमचा तूप टाकूया वरून आणि इथे आपला लेमन राईस तयार आहे। रेसिपी आहे। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।